चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती, शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती, उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती, गुंगुन जाते मती. कथा पर्याय, लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. रात्रीचं जेवण आटोपलं. नीनानं किचन प्लॅटफॉर्म आवरला. विषनं उरलेलं अन्न फ्रीजमध्ये टाकलं. सवयीनं तिनं टेबल पुसलं, मुकाट्यानंच. आता काय करायचं? दोघांनाही प्रश्नच. शेजारच्या घरातला कुत्रा कुई कुई करून बिभळतोय. पलीकडे कुणाच्या तरी टी व्हीवर न कळणाऱ्या फ्रेंचमध्ये संवाद चालू आहे. विषनं नीनाकडे पाहिलं, खांदे उडवले, सोफ्यावर अंग झोकून दिलं. बसल्या बसल्याच डावीकडे कलंडून टीपॉयवरचा रिमोट उचलला आणि टी व्ही लावला. तिनं त्याच्याकडे एक चोरटा दृष्टिक्षेप टाकला. त्याची नजर टी व्हीच्या पडद्यावर रुतलेली, पण त्याचं लक्ष नक्की आपल्याकडे आहे याविषयी नीनाची खात्री. साईड बोर्डवरून तिनं पुस्तक उचललं. गेले कित्येक दिवस रोज 4-8 पानं करत वाचत असलेलं. पुस्तकात खुणेसाठी ठेवलेलं बुकमार्क बाजूला ठेवलं. दिव्याशेजारच्या खुर्चीवरती बसली. पुस्तकातल्या ओळीवरून तिची नजर घरंगळायला लागली. विषनं रिमोटवरून भराभर चॅनेल्स बदलले. वर्षानुवर्ष चाललेल्या मालिका, नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री, न्यूज चॅनेल, काहीच मनाला येईना. शेवटी टी व्ही बंद करून विष उठला आणि आतल्या खोलीत गेला. नीनाची नजर त्याचा पाठलाग करत निघाली. त्याची परत म्हणणारी पावलं वाजली तेव्हा तिनं घाईनच नजर वळवली, पुन्हा हातातल्या पुस्तकाकडे. तरी तिला दिसत होतं तो हातात मोठं बाळ घेऊन आलाय. डिफेन्ससाठी आलेलं कुणा विद्यार्थ्याच्या डिसर्टेशनचं. त्याची नजर त्या डिसर्टेशनवर खळाली. तरी देखील तो आपल्याकडे बघतोय हे नीलाला माहिती आहे. त्याच्याकडे न पाहताच तिनं पुस्तकातून वर पाहिलं. विषच्या नजरेशी तिची नजर टक्करली. ती हसली, ओळखीच्या माणसाकडे पाहून हसावं तशी. तोही हसला. सहजच की काही हेतून की छद्मीपणे? तिनं पुन्हा पुस्तकात पाहायला सुरुवात केली. तिला एकदम उकडायला लागलं. अंगातून वाफा येतात असं वाटलं. तटकन ती उठली. आता तिला अजिबात पुस्तक वाचायचं नव्हतं. मग काय करायचं होतं? कोण जाणे. काय करायचं होतं हे माहीत नाही, पण काय करायचं नव्हतं ते तिला नक्की माहीत होतं. भिंतीवरच्या तापमान नियंत्रित करणाऱ्या नियंत्रकापाशी येत तिनं म्हटलं, उकडतंय नाही फार, टेम्परेचर जरा कमी करू? विषनं नेहमीच्या समजूतदारपणे म्हटलं, तुला उकडतंय? मला नाही उकडत, पण करायचं असेल तर कमी कर टेम्परेचर. माझ्या अंगातून घाम येतोय, कानातून वाफा आल्यासारखं वाटतंय, नीना म्हणाली. विष उठला आणि नियंत्रकाच्या दिशेनं येत म्हणाला, काहीतरीच असतं तुझं, नेहमी एवढंच तर टेम्परेचर ठेवतो आपण. नीनाच्या अंगावर शिरशिरी आली. हा काय येतोय आता? काय मनात आहे याच्या? घाईघाईने तिथून दूर जात ती म्हणाली, मला उकडलं की तुला थंड वाटलंच पाहिजे ना. त्यानं रोखून पाहिलं. खालचा जबडा आवळून घेतल्यासारख्या त्याच्या गालावरच्या शिरा तटतटल्या, नाकपुड्या विस्तारल्या. तिनं त्याच्याकडे पाहून स्मित केलं, बळेबळेच, त्याचा राग न समजल्यासारखं. आता सुटका झाली, पण नंतर कोणी सहज आलं तर बरं होईल. पण इथे कोणी असं एकमेकांकडे न सांगता सवरता, अगोदर न कळवता येतच नाही. तिसरं कोणी असलं की बरं असतं. ताण संपतो, बेचैनी संपते, आपण दोघंच असतानाची. संभाषण आपोआप पुढे सरकत राहतं. हवापाण्याविषयी, राजकारणाविषयी, हरलेल्या आणि जिंकलेल्या क्रिकेट मॅचविषयी, दहशतवाद्यांविषयी आणि अगदीच काही नाही तर नव्या जुन्या टुकार
किंवा गाजलेल्या उत्तम हिंदी सिनेमाविषयी. मुलांपैकी कोणाचा फोन आला तर बरं होईल, तेवढाच बोलायला विषय मिळेल. क्षितिजपेक्षा शर्वरीचा आला तर जास्त बरं. ती काही काही सांगत राहते, विषपाशी हट्ट करते, त्यांच्या विषयातल्या कसल्या कसल्या शंका विचारते आणि तिच्या पातळीवर उतरून तिला शिकवताना त्याला मजा वाटते. मग तो सुद्धा खुश होतो. खूप वेळ जातो या सगळ्यात. मग स्पष्टीकरणं न देता झोपायला जाता येतं. विषय रागवायचं विसरून जातो. शिवाय पुढचे दिवस बरे जातात शर्वरीच्या कौतुकात. आपल्याला गेले कित्येक दिवस काय झालंय हेच नीनाला कळत नव्हतं. यापूर्वी तिला कधी विषची अशी धास्ती वाटली नव्हती. विषचा एखादा सहज स्पर्श पूर्वी तिला किती हवाहवासा वाटायचा. त्या स्पर्शामुळे आजही आपण त्याला हवे आहोत असं आश्वासन तिला मिळायचं. उगीचच एक प्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखं वाटायचं. पण आता त्याचा स्पर्श झाला की तिचं अंग आक्रसून यायचं. हा स्पर्श नक्की अहेतुकच असेल की त्याला काही विशेष सुचवायचं आहे अशी धास्ती वाटायची. ही कशाची प्रस्तावना आहे, त्यात मागणी तर नाही ना कसली, असं वाटायला लागायचं. विषला जर तसं काही सूचित करायचं असेल तर त्याला न दुखवता त्या प्रसंगापासून स्वतःला कसं वाचवायचं याचाच विचार तिच्या मनात घोळत राहायचा. वाचत बसलं तरी पुस्तकावरची नजर काहीच टिपत नसायची. शारीरिक जवळकीविषयी आपली अनिच्छा आपल्या देहबोलीतून, चेहऱ्यावरच्या भावावरून त्याला कळणार तर नाही ना याची काळजी वाटायची. त्याची शारीरिक जवळीक नकोशी वाटणं हे कशाचं लक्षण आहे हे तिचं तिला समजत नव्हतं. आपल्याला त्याच्याविषयी पूर्वी इतकंच प्रेम वाटतंय, पण शारीरिक जवळीक मात्र नको आहे हे कोणत्या मार्गानं त्याला कळवावं हेही समजत नव्हतं. विषला दुखवायची नीनाची अजिबात इच्छा नव्हती. त्याच्या आत्मसन्मानाला, पुरुषी अहंकाराला डंख होईल असं काहीच तिला करायचं नव्हतं. त्यानं कितीही लपवलं तरी तो आपल्या वागण्यामुळे गोंधळून गेलाय हे नीनाला कळत होतं. दिवसभर ते दोघंही आपापल्या कामात दंग असायचे. तिचं संदर्भ ग्रंथ मिळवणं, वाचणं आणि इतर ग्रंथांशी ते ताडून पाहणं चालू असायचं. आणि तो लेक्चर्सची, सेमिनारची तयारी, जर्नल्समध्ये पाठवण्याच्या पेपरशी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची तयारी यात गुंतलेला असायचा. 2 वर्षापूर्वी शर्वरी युनिव्हर्सिटीत आणि क्षितिज कॉलेजच्या हॉस्टेलला गेल्यापासून त्यांचे आयुष्य ह्याच मार्गानं सुरळीत चालली होती. आठवड्यातून एखादा सिनेमा, नाटक पाहावं, तसं केव्हा तरी एकमेकांच्या जवळ येणं आणि वाटलं तर रत होणं. नेमकं कधी हे प्रमाण कमी होत गेलं, कसं कमी होत गेलं नीनाला आजही कळत नव्हतं. त्यात आपण काही गमावतोय अशी खंत तिला वाटली नव्हती. आणि विषची त्याबद्दल काही तक्रार आहे असं त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून जराही जाणवलं नव्हतं. त्यामुळे शरीर संबंधाबाबत कमी कमी होत असलेल्या ओढीमुळे आपल्या सहजीवनात काहीतरी कमतरता येते अशी चुटपुटही तिला लागली नव्हती. विष शेजारी केव्हा येऊन उभा राहायला नीलाला कळलंच नाही. ती स्वतःच्या विचारात इतकी दंग झाली होती. त्यानं विचारलं, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? नाही. नीना दचकलीच एकदम. अगं एवढं दचकायला काय झालं तुला? इतकी बेचैन का आहेस तू अलीकडे? काहीतरी विण असलंय तुझं, विषनं म्हटलं. नीनानं विषचा हात हातात घेतला. काही क्षण ती गप्प बसली. मग म्हणाली, मला HRT ट्रीटमेंट घ्यायला हवी की काय असं मनात येत आहे. तुझ्यावर अन्याय करते असं वाटतंय. रडवेल्या सुरातलं तिचं अर्धवट स्पष्टीकरण. आपल्या मनातल्या संवादात, विचारांच्या ओघात तोही सामील आहे असं गृहीत धरल्यासारखं. विषनं आश्चर्याने विचारलं, HRT? त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसतोय का? नीनानं नुसती होकारार्थी मान हलवली आणि स्पष्टीकरण दिलं. HRT म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ओ, तुला मेनोपॉजचा त्रास होतोय का काही? विषचा निरागस प्रश्न. नाही तसं नाही, पण कसं सांगू तुला? अवंडा गिळल्यासारखी तिच्या गळ्याखाली हालचाल झाली. विषच्या नजरेने ते टिपलं. सांग ना, मला थोडी कल्पना आहे तुझ्या मनात काय चाललंय याची. नीनाच्या शेजारी सोफ्यावर बसत विष म्हणाला. सहज ठेवल्यासारखा त्यानं तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या पिंगट डोळ्यांना त्याचे काळेभोर डोळे भिडले. नीना काय म्हणते हे समजल्यासारखं त्याचे डोळे तदनुभूतीनं ओसंडलेले, वासनेचा गंधही नसलेले. त्याच्या नितळ नजरेनं नीनाच्या मनात त्याच्याविषयी, त्याच्या मनाच्या सच्चेपणाविषयी एकदम कळवळाट दाटून आला. आता विषच्या स्पर्शानं नीनाचं शरीर आक्रसलं नाही मागाच्यासारखं. नीनाची चकित होण्याची पाळी आता आली. आपण विषला अजून ओळखू शकलो नाही का?
तसं पाहिलं तर स्वतःला तरी कुठं ओळखलं आहे आपण. आपल्याला विष एकाच वेळी हवं आहे आणि एका अर्थानं नकोयही. हे सर्व काय आहे, कसं समजवायचं हे प्रमेय त्याला, किती अवघड आहे ते. त्याच्या नजरेशी आपल्या नजरेनं लपंडाव खेळत तिनं विषला विचारलं, काय माहिती आहे तुला? हे एकदम HRTचं खोळ काय हेतूनं तुझ्या डोक्यात घेतलंयस ते मला माहिती आहे, पण माझ्याकडून तुला तशी काही हिंट मिळाली आहे का कधी? मी तुझ्या रागावलं नाही आहे. हां, तुझ्या वागण्यानं थोडा गोंधळलो आहे. मात्र मनात येतं माझ्याकडून नेमकं असं काय झालं की तू मला दूर लोटावंस. आणि हर्टही झालो आहे मी, खोटं कशाला बोलू. मला तुला हर्ट करायचं नाही आहे रे. आणि समजलंय म्हणतोयस ते कशाविषयी? काय समजलंय तुला? नीनाच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली. विश म्हणाला, तू इंटरनेटवर सध्या कसलं ब्राउझिंग करतेस ते मला कळलंय. आणि तुला कसं कळलं ते? भेदक नजरेसकट आलेला प्रश्न. कम ऑन, इट्स एलिमेंटरी. शेरलॉक होम्सच्या थाटात विश म्हणाला आणि मिश्किल असून पुढे बोलायला लागला. गेल्या आठवड्यात माझा लॅपटॉप मी इन्स्टिट्यूटमध्ये ठेवून आलो होतो. मला काही माहिती काढायची होती म्हणून घरच्या PC वर ब्राउझिंग करायला बसलो तर खाली स्क्रोलवर आलं HRT अँड सेक्स डिझायर इन विमेन. त्याखाली पाहिलं तर ओळीने हे असलेच क्लूज दिसले, मेनोपॉज अँड सेक्शुअल डिझायर, प्री मेनोपॉज HRT वगैरे वगैरे. म्हणजे कोणीतरी नुकतीच ही माहिती वाचलेली असणार. घरात तुझ्या माझ्याशिवाय आहे कोण मला सांग? आणि मी तर काही ही माहिती कधी काढलेली नव्हती. तेव्हा आई शपथ, हे सांगून तू माझं काम एकदम सोपं केलंस. खूप ऑकवर्ड वाटत होतं रे मला तुझ्याशी ह्या विषयावर समोरासमोर स्पष्ट बोलायला. का माहीत नाही, पण आताशा मला शरीर संबंध नकोच वाटतात. मला तुझ्याविषयी आकर्षण राहिलं नाही असा याचा अर्थ नाही. इतर कोणाविषयी तशी भावना असण्याचा तर प्रश्नच येत नाही. तू काय तर्क करत असशील या विचारानं मला आणखीन त्रास होतो. कदाचित वयाप्रमाणे आयुष्यातल्या माझ्या प्रायोरिटीज बदलल्या असाव्यात असं वाटतं. हे ऐकल्यावर विशच्या चेहऱ्यावर सुंदर समजूतदार स्मित उमटलं. नीनाला आश्वासक वाटणारं. तो म्हणाला, माझ्या मनावरचं ओझं खूप उतरलं तुझ्या या बोलण्यानं. मी पण बेचैन होतो, पण आता एकमेकांशी मनमोकळं बोलून आपण गोष्टी स्पष्ट करू शकतो. मग नीना म्हणाली, त्याचं कारण नक्की मलाही समजत नव्हतं. खूप अपराध्यासारखं वाटायचं. एकदा वाटलं ही पासिंग फेज असेल आणि काही काळाने आपोआप जाईल अशी मी स्वतःची समजूत घालून घेतली. त्यानं जरा बरं वाटायचं. पण सिंथियाचं ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीनच हादरली. विश आश्चर्याने पाहायला लागला. तुझ्या त्या सिंथियाचा काय संबंध आहे ह्या सगळ्याशी? कमाल आहे. तुम्ही ह्या असल्या गोष्टी एकमेकींशी बोलता आणि तेही इन्स्टिट्यूटमध्ये? नाही रे, नॉर्मली इतके व्यक्तिगत विषय आम्ही नाही बोलत एकमेकींशी. पण बॉबचा आणि तिचा घटस्फोट होतोय आणि तोही केवळ या एका कारणामुळे होतोय हे तिच्याकडून समजलं. आता नीना न थांबता बोलतच राहिली. सिंथिया आणि नीना एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करायच्या. डिपार्टमेंटमधल्या 3-4 वर्षांच्या सहवासानं त्या एकमेकींच्या खूप जवळ आल्या होत्या. तसा त्या दोघींच्यात खूप फरक होता. दोघींची मातृभाषा निराळी, धर्म निराळे, बालपणचे संस्कार वेगळे. नीना खास भारतीय पारंपरिक वातावरणात वाढलेली आणि सिंथिया खुल्या अमेरिकन संस्कृतीत रुजलेली. पण एकमेकींना समजून घेण्यात त्यामुळे जराही अडचण आली नव्हती. सिंथिया जवळजवळ 60ला आली होती तर नीनानं नुकतीच 45शी ओलांडलेली. अमेरिकन पद्धतीने करिअर वगैरे सांभाळत बॉबशी सिंथियाचं लग्न बरंच उशिरा झालं होतं. त्यामुळे नीनाची मुलं मोठी झाली तरी बॉब सिंथियाची प्लॅन्ड मुलं अजून शाळकरीच होती. पण ही सगळी अंतरं त्या दोघींनी केव्हाच कापली होती. त्या दोघीही आपापल्या संसारात मुलाबाळात समाधानी होत्या. निदान आत्तापर्यंत सिंथियाच्या बोलण्यात जे काय थोडेफार उल्लेख यायचे त्यावरून तसं नीनाला तरी वाटलं होतं. त्या दिवशी लंच आवरमध्ये नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या जवळच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये त्या दोघी जेवायला गेल्या होत्या. कोपऱ्यातल्या टेबलाच्या आसपास फार गर्दी नव्हती. जेवण झालं आणि कॉफी पिताना सिंथिया सहज एखादी गोष्ट सांगावी तसं म्हणाली होती, नीना, तुला एक सांगायचं होतं. हां बोल ना, मी ऐकते आहे. प्रस्तावनेची काय गरज, अशा आविर्भावात नीना म्हणाली होती. सिंथियानं सांगितलं, बॉबनी आणि मी वेगळं व्हायचं ठरवले. पैशाच्या आणि प्रॉपर्टीच्या बाबतीतल्या फॉर्मॅलिटीज पार पडल्या आहेत. मुलांच्या जबाबदाऱ्यांबाबतही काही मतभेद नाहीत आमच्यामध्ये. पुढच्या महिन्यात आम्ही आमचं घर सोडतोय.
आता ते आम्हाला परवडणार नाही. माझ्यासाठी आणि मुलांसाठी एक छोटं अपार्टमेंट पाहिलं आहे बॉबनं. घडा एवढं बोलून इफ यू डोंट माइंड असं म्हणत तिनं झटकन सिगरेट पेटवली. सिगरेटमधून निघणाऱ्या धुराच्या वेटोळ्यांकडे ती पाहत राहिली. सिंथिया क्वचितच सिगरेट ओढायची. सार्वजनिक जागी सिगरेट ओढायची नाही यावर तिचा कटाक्ष असायचा. पण आज ती तसे विचार करायच्या मूडमध्ये नव्हती. नीना सिंथियाकडे पाहत राहिली. बॉब ह्या वयात सिंथियाला असं सोडून जाईल हे नीनाला झेपलंच नव्हतं. नीना काय सांगते हे मनात झिरपलं तेव्हा हातात तसा धरून ठेवलेला चमचा हताशपणे तिने मगमध्ये ठेवला. ती एकदम अविश्वासानं बोलली, काय सांगतेस तू? अगं पण एवढं झालं काय तुमच्या दोघांच्यात? त्यावर सिंथिया म्हणाली, तसं झालं काही नाही गं. आमच्या शारीरिक भूकांमध्ये फरक आहे. शरीर संबंधात त्याला अजूनही खूप रस वाटतो, किंबहुना त्याशिवाय त्याला चालतच नाही. आणि मी आता विरक्त होत चालली. मठातल्या जोगिणीसारखी मी वागते असं त्याचं म्हणणं आहे. आणि मग खूप चिडचिड व्हायची त्याची. अगं बाई, या विषयावरून तुमची भांडणं व्हायची? नीनानं आश्चर्यानं विचारलं. त्यावर सिंथिया म्हणाली, त्याचं कसं आहे सांगू का? या बाबतीत बेबनाव सुरू झाला ना की सगळं नातंच नासून जातं. इतकी असमाधानी वृत्ती बळावते की काय सांगू. जोडीदाराची प्रत्येक गोष्टच मग खटकायला लागते. माझं दिसणं, माझं बोलणं, माझं मुलांशी वागणं काहीच बॉबला पटेना. सगळंच चूक वाटायला लागलं आणि मग वादावादी व्हायची. नीनानं विचारलं, त्यानं तुझ्यावर बळजबरी नाही केली कधी? नाही गं, तसा तो खूप समजूतदार आहे. सर्वच बाबतीत माझ्या इच्छेचा आदर करणार आहे. पण त्याचा पेशन्स संपला. मी प्रत्येक वेळी अगदी नाकारत होते असं नाही, पण सारखं सारखं तेच काय वेड्यासारखं, एखाद्या जनावरासारखं. मूड तरी नको का? माझ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही की तो वैतागायचा. 1-2 वेळा त्यानं थोडीच बळजबरीही केली, मग मी नाराज. दोघांपैकी कोणीतरी नाराज होणार हे ठरूनच गेलं. मग 8-8 दिवसा बोला, मुलांना मध्ये घालून एकमेकांची बोलणं. या धक्क्यातून अजून न सावरलेली नीना बोलून गेली, अवघडच आहे नाही आहे निभावून नेणं. पण म्हणून एकदम घटस्फोट? छे ग, एकदम नाही. गेली 2 वर्ष चाललं आहे हे. मग आम्ही एका सेक्सॉलॉजिस्टकडे गेलो. त्याचं म्हणणं असं की बहुसंख्य बायकांचं असंच असतं. इनफॅक्ट मेनोपॉजच्या आसपासच बायकांची कामेच्छा क्षीण व्हायला लागते. त्यात ॲबनॉर्मल असं काही नाही आहे. दुसऱ्याच कोणा एखाद्या व्यक्तीची केस सांगावी तसं सिंथिया म्हणाली. 20ची आणि आपली कहाणीच चालली आहे असं नीनाला त्या क्षणी वाटलं. फक्त ह्या अमेरिकन लोकांप्रमाणे चटकन आहे ते वास्तव मान्य करून त्याविषयी बोलून त्यावर उपाय शोधायला आपण पुढाकार घेत नाही आहोत तेवढंच. थँक गॉड. पण बॉबला हे स्पष्टीकरण पटलं का? मोठं संकट टळल्याच्या आविर्भावात नीना बोलली. सिंथियानं नीनाकडे रोखून पाहिलं. नीनाची नजर खाली कॉफीच्या पेल्याकडे वळली. टेबलावरचा पेपर नॅपकिन घेऊन त्यानं तोंड पुसण्यात तिनं आपली चमत्कारिक अवस्था लपवायचा प्रयत्न केला. का होतं याचं स्पष्टीकरण मिळालं गं, पण माझं वागणं ॲबनॉर्मल नाही हे त्याला पटलं. पण त्यानं प्रश्न कसा सुटणार? माझं वागणं ॲबनॉर्मल नाही तसं त्याचंही नाही ना. मग झाला की नाही डेडलॉक? येतंय माझ्या लक्षात तू काय म्हणतेस ते, नीना म्हणाली. मग बॉब माझ्या मागे लागला. मी HRT ट्रीटमेंट घ्यावी असं. खूप क्लिनिक्स तशी जाहिरातच करत असतात. तू वाचलं असशील ना? छे बाई, तशी वेळच आली नाही कधी, नीना म्हणाली. आय एन्व्ही यू फॉर दिस इनोसन्स. तर मी काय सांगत होते, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी. सेक्सॉलॉजिस्टशी आम्ही त्याविषयी बोललो. पण त्याचं म्हणणं असं की त्या ट्रीटमेंटचे खूप साईड इफेक्ट्स असतात. हाडांचा ठिसूळपणा कमी व्हावा म्हणून सुद्धा अलीकडे मेनोपॉजनंतर ही अशी ट्रीटमेंट डॉक्टर लोक सुचवतात. त्यांच्या मते त्याचे काही चांगले परिणाम आहेत. पण कामेच्छा वाढावी म्हणून काही ट्रीटमेंट घेणं हे मला तत्वतः पटत नाही. तरीही बॉबच्या आग्रहाखातर ट्रीटमेंट घ्यायचा मी विचार केला. पण कॅन्सरची शक्यता त्यामुळे वाढते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जाहिरातवाले ह्या गोष्टी जाहिरातीत सांगत नाहीत, ते कशाला सांगणार आहेत ना असल्या गोष्टी. मग आम्ही दोघांनी इंटरनेटवर त्याची इत्थंभूत माहिती काढली. मग नीनानं विचारलं. खरं म्हणजे सिंथिया HRT वगैरे काय बोलतेय हे नीनाला नीटसं कळत नव्हतं. पण आपल्यालाही इंटरनेटवरून ही माहिती काढता येईल एवढं मात्र तिच्या मनानं बरोबर टिपलं. सिंथिया सांगायला लागली, नेहमीप्रमाणे संशोधकात दुमत आहे.
वेगवेगळ्या पाहण्या आकडेवारी सकट वेगवेगळे निष्कर्ष सांगतात. कुणावर विश्वास ठेवायचा? बॉबचं म्हणणं आयुष्य सुखी करण्यासाठी थोडं रिस्क घ्यायला काय हरकत आहे. आता आला प्रश्न, सुख आणि रिस्क या दोन्ही गोष्टींचा अर्थ आम्ही नीट समजावून घ्यायला हवा की नको? थोडं रिस्क म्हणजे किती? माझ्या मोठ्या बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि त्यातच ती गेली. हायपर टेन्शनची आमच्याकडे हिस्ट्री आहे. ह्या दोन्ही गोष्टींची फॅमिली हिस्ट्री असलेल्या बाईनं HRTच्या भानगडीत पडण्यापूर्वी विचार करावा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. माझं म्हणणं, कोणाचं सुख, आमचं की त्याचं एकट्याचं? सुख कशाला म्हणायचं हाही मूलभूत प्रश्न आहे. आणि रिस्क म्हणशील तर ते फक्त मीच घ्यायचं आहे, नाही का? जीव धोक्यात जाणार आहे माझा, मी तो उगाचच का धोक्यात टाकावा? त्यामुळे कोंडी काही फुटेना. पुन्हा तणतण, वादावादी नव्या जोमानं सुरू. कठीणच आहे गं. आपल्याला वाटतं आयुष्य सोपं नसतं, नाही? आपल्या फिकुटलेल्या चेहऱ्यावर उसनं हसू आणत नीनानं विचारलं. सिंथिया म्हणाली, नाही ना, आयुष्यात कुठल्या वळणावर काय समोर उभं टाकेल याचा नेमच नसतो. काही दिवसांनी बॉबचं वागणं खूप मवाळ झालं असं माझ्या लक्षात आलं. डॉक्टरांचं सांगणं, माझा युक्तिवाद त्याला पटतोय असंच मला वाटत होतं. मग नव्हता पटला? नीनानं विचारलं. पटला होता गं, पण कसं सांगू, त्याला तो आचरणात आणता येत नव्हता. आणि तेव्हाच त्याची आणि ग्लोरियाची घसट वाढायला लागली. ती त्याच्याच ऑफिस बिल्डिंगमध्ये कामाला आहे. ती खूप महत्त्वाकांक्षी आहे. बॉबची पोझिशन, त्याचा क्षेत्रातला त्याचा दबदबा याचाही तिनं विचार केला असेल. शिवाय विनापाश, ती काय तरुण आहे. त्यांचं एकमेकांकडे जाणं वाढलं. विकेंड्सना बाहेर जाणं चालू झालं. बॉब असा निघेल अशी खरंच कल्पना नव्हती मला. कुणीही कुणाशी केव्हाही असं शरीर संबंध ठेवू शकतं? नीनानं विचारलं. सिंथिया म्हणाली, प्रेमाशिवाय सेक्स ही कल्पना मला तरी समजू शकत नाही. ग्लोरियाची आयुष्यात मूल्य काय आहेत मला माहीत नाही. ते समजून घ्यायची मला जरूरही वाटत नाही. पण बॉब व्हॅल्यूज मानणार आहे. त्याची थेरं पाहून मी चवताळून उठले. साहजिकच आहे गं. नीनाच्या या दिलाशानं सिंथिया फारशी अस्वस्थ झाली नाही. उलट खिडकीबाहेरच्या मेपलच्या झाडाकडे बघत ती म्हणाली, अगं, आपल्यामध्ये आत किती हिणकस काळ्या कुट्ट भावना दडलेल्या होता ते या निमित्ताने माझं मला समजलं. मी कमालीची आक्रस्ताळेपणा करायला लागले. मुलांसमोरही मी तमाशा करायची. स्वतःवर ताबाच राहायचा नाही. नंतर डोकं थंड झालं की मला त्याची शरम वाटायची. मला इच्छा नसली तरी त्याच्याशी शृंगार करायची. आधीच माझी इच्छा क्षीण झालेली. त्यात तो जवळ आला की हा ग्लोरियाबरोबरही असाच किंवा याहूनही उत्कट प्रणय करत असेल हेच माझ्या मनात यायचं. त्यांचे प्रणय प्रसंग उगीचच मनात रंगवले जायचे. माझी अनिच्छा त्याला माझ्या देहबोलीतून समजायची. मग पुन्हा रागवारागवी, ग्लोरियाशी भेटीगाठी चालूच. आणि तूच मला हे करायला भाग पाडलेस हा बॉबचा आरोप मला खोटाही ठरवता येत नव्हता. माझ्यावर टेपर ठेवून तो मोकळा. मुलांना दिसत होतं सगळं. आईबापांविषयी जे कळू नये ते कळत होतं. क्षणभर नीना सुन्न बसली. नंतर म्हणाली, कसं सहन केलं असशील तू हे? इतके दिवस मला काही बोलली नाहीस. कधी तुझ्या वागण्यातून शंकासुद्धा आली नाही मला. हे बोलताना नीनाचं अंग शहारलेलं सिंथियाला जाणवलं. ती म्हणाली, काय सांगणार गं, माझेच दात आणि माझेच ओठ. आणि आपण बॉबला कमी पडतोय ही आत कुठेतरी एक ठुसठुस होती. माझा काही दोष नसून माझ्या मनाला सदैव कुरतडणारी अपराधीपणाची भावना. आणि सर्व करून सवरून त्याच्यावरच अन्याय झाल्याच्या, हौतात्म्य पत्करल्याच्या आविर्भावात तो. हे सांगताना सिंथियाची नजर ओलसर झाली तरी डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. बोलताना ओठ मधून थरथरले तरी हुंदका फुटला नाही. नीनाचे डोळे तिच्या मनाविरुद्ध भरून आले. सिंथियासाठी सुद्धा आणि तिच्या आणि विशच्या कदाचित मोडू घातलेल्या नात्यासाठीही. सिंथियानं नीनाच्या मनगटावर आपली ओलसर बोटं हलकेच टेकवली आणि ती म्हणाली, तू नको वाईट वाटून घेऊस माझ्यासाठी. मी त्या अवस्थेतून आता बाहेर पडली आहे. खूप रात्री जागून काढले आहेत, खूप रक्त आटवून झालं आहे, रडून भेकून झालं आहे, वादावादी करून झाली आहे. आता ह्यातून एकमेकांना मोकळं करायचं, न भांडता मोकळं करायचं असं ठरवलं आहे आम्ही. दुसरा उपायच नाही आहे. बॉब तसा दुष्ट नाही आहे गं. स्वभावानं चांगला आहे, वागायला सौजन्यशील आहे. माणूस म्हणून तो खूप खूप चांगला आहे. झाल्या गोष्टीचं त्यालाही वाईट वाटतंय. गेल्या 20 वर्षात आमच्यात कुठलेच वाद कधी झाले नव्हते.
तो चांगला आहे, सभ्य आहे, म्हणूनच तो लग्नाशिवाय ग्लोरियाशी कायमचे नुसते संबंध ठेवू इच्छित नाही, हे सुद्धा मला कळतंय. आता घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरलाय का आमच्यासमोर? नीनानं विचारलं. मुलांची कस्टडी तुझ्याकडे राहील ना? त्यांच्या मेंटेनन्ससाठी बॉब पुरेसे पैसे देणार आहे की नाही? कारण तुझ्या एकटीच्या इन्कममध्ये तुमचं भागायचं नाही. मी असं ऐकलंय की इथले कायदे बायकांच्या बाजूनी आहेत. सर्वच जण तसं म्हणतात. अगं ते मला काही कळत नाही. मला एवढंच कळतंय की आयुष्यात नवीन अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणजे ग? अगं आम्हाला दोघांनाही मुलांविषयी प्रेम आहे. मुलांनाही दोन्ही पेरेंट्सची गरज आहे असं कोर्टानं ठरवलंय. आणि ते खरंही आहे. आठवड्यातून 4 दिवस मुलं माझ्याकडे असणार आहेत आणि 3 दिवस त्याच्याकडे. माझी जबाबदारी विभागली जाईल, पण त्यामुळे नव्या भानगडी झाल्या आहेत. त्या कोणत्या? आता मला इथेच राहायला हवं. मनात आणलं तरी इथून हलता येणार नाही. मागच्या वर्षी मी सेमिनारला गेले होते, तुला आठवतं आहे? तिथल्या हेडनी मला तिथे येण्याची ऑफर दिली होती. तिथे सॅलरी जास्त मिळणार होती, पण तेव्हा बॉबमुळे इथे राहायचं मी ठरवलं. आमच्या दोघांच्या पगारात आमचं व्यवस्थित भागत होतं. आजही ते लोक मला आनंदानं तिथे जॉब देतील, पण आता कोर्टाच्या या निर्णयामुळे मी ती ऑफर घेऊ शकत नाही, निदान मुलं मोठी होईपर्यंत तरी. आणि त्यानंतर माझं वय काय असेल तेव्हा कोण मला ऑफर्स देणार आहे? कितीतरी वेळ विमनस्कपणे त्या दोघी तिथेच बसल्या होत्या. आणि तेव्हापासूनच नीनाला HRT विषयी माहिती काढण्याचा चाळाच लागला होता. विशला सगळं सांगून टाकल्यावर नीनाच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं. त्या दोघींमधलं सगळं संभाषण सांगून झाल्यावर नीना विशला म्हणाली, मला तुम्हाला गमवायचं नाही आहे ॲट एनी कॉस्ट. माझं काम मला आहे, तरी पण तुम्ही आणि मुलं हेच माझं सर्वस्व आहे. तुमच्यावर अन्याय करायची माझी इच्छा नाही आहे, पण मी काय करू ते समजत नाही आहे. इंटरनेटच्या माहितीप्रमाणे ही काही पासिंग फेज वगैरे नसते. निसर्ग आपलं काम बजावत असतो आणि त्याच्याशी कॉम्बॅट करायचं तर HRT हा त्यावरचा एक प्रभावी उपाय आहे. अनेक बायकांनी त्याचा अनुभव घेतला आहे म्हणे. शॅल वी गो फॉर HRT? तुम्ही म्हणत असाल तर आय वॉन्ट माइंड. त्यावर विश म्हणाला, तुझी अडचण माझ्या लक्षात आली. अगं इतकं पॅनिक होण्यासारखं त्यात काही नाही आहे आणि घाईघाईनं काही ठरवायची गरजही नाही आहे. आपल्याकडे नाहीतरी या वयात लोक अध्यात्माकडे वळतात. दुर्दैवानं ज्यांचे जोडीदार अकालीच मृत्यू पावतात ते लोक काय करतात? आमच्या नानांनी काकूंच्या माघारी मुलांना एकट्यानंच सांभाळलं होतं. तेव्हा तर त्यांचं वय 40च्या आत बाहेर असेल. त्यांना काय त्रास झाला नसेल, बट ही कुड मॅनेज विदाऊट सेक्स लाईफ. तेव्हा एकदम नर्व्हस होण्यासारखं काहीही झालेलं नाही. नीनाच्या मनात आलं, आपल्याला काय माहीत आहे नानांनी काय केलं किंवा काय केलं नाही हे. आपल्याकडे ह्या असल्या गोष्टी कोणी कुणाला सांगत नाहीत. पण ते बोलून दाखवायचं धाडस तिला झालं नाही आणि बोलून तसा उपयोगही नव्हता. ती म्हणाली, थँक्स, पण तुमचे नाना किंवा भारतातलं वातावरण आणि तिथली मंडळी सगळंच वेगळं आहे. त्यांच्या डोळ्यासमोर असा वासनांचा उघडा वागडा खेळ चाललेला नसतो. त्यांना HRT सारखे उपायही माहीत नसतात. इनफॅक्ट आपल्याला तरी कुठे माहीत होतं? नीनाच्या या विधानावर विश हळूच हसला. नीनानं त्याच्याकडे टवकारून पाहिलं. तुम्हालाही माहिती होती याची? तिनं विचारलं. विश म्हणाला, अगं त्यासाठी मुद्दाम काही करायची जरूर नसते. डोळे उघडे ठेवले की जाहिराती दिसतात. आणि आता तर काय, तू सर्व साईट्स माझ्यासाठी शोधून ठेवल्या होत्यास. पण मग तुम्ही एकदाही मला त्यासाठी गळ घातली नाहीत बॉबसारखी, नीना म्हणाली. मला स्वतःलाच मुळे हे तसले उपाय पटत नाहीत. एकापेक्षा एक तज्ज्ञ असलेली मंडळी त्यांच्या संशोधनावर आधारित तसेच निष्कर्ष सांगत असताना मी कशी गळ घालीन तुला? शिवाय त्यांनी सांगितलेल्या रिस्क फॅक्टरच्या काही गोष्टी तुझ्या बाबतीतही आहेत. हायपरटेन्शन आहे. आपल्याला मुलं लवकर झाली असली तरी तू लहान असतानाच वयात आलीस हे तूच मला सांगितलंयस. पण मग काय करायचं? नीनानं विचारलं. विश म्हणाला, आत्तापर्यंत कुठे काय केलं आपण? निघेल काहीतरी मार्ग. आणि नाही निघाला तरी तुझा जीव धोक्यात टाकून मला काहीही करायचं नाही आहे. दॅट इज सर्टन. कॅन्सरची 30% शक्यता आहे असं तज्ज्ञ म्हणत असले तरी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या वेळीही माझा हाच पवित्रा होता. विसरलीस तू? अहो विसरेन कशी? पण मला काय वाटतं सांगू? कोणतंही नवं औषध निघालं की लगेच साईड इफेक्ट म्हणून कॅन्सर होणार अशी हाकाटी सुरू होते. मायक्रोवेव्ह ओव्हनमधलं अन्न खावं की नाही यावरही अशीच चर्चा झाली होती.
आता आपण मायक्रोवेव्ह वापरतोच आहोत ना. विश म्हणाला, आपल्याला त्यातलं काहीही कळत नाही. आपले डॉक्टर जे सांगतील तसं आपण वागतो. आताही तसंच करूया. कुठलंही कृत्रिम म्हणजे रासायनिक औषध पोटात घेण्याच्या मी नेहमी विरुद्ध असतो. तू म्हणत असशील तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ, पण मला काही एवढं पॅनिक व्हायची गरज वाटत नाही आहे. तुझ्या मनातली भीती गेली की आपोआप सगळं ठीक होईल. आणि समजा माझं प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं असतं किंवा मलाच काही प्रॉब्लेम आला असता तर तू काय केलं असतंस? सो रिलॅक्स. नीना गप्प बसली. विश इतका समजूतदार आहे म्हणून तर जास्तच अपराधी वाटतंय मला. नाहीतर त्याच्याशी वाद घालता आला असता, त्याला माझी बाजू हिरिरीनं पटवता आली असती. तसं करताना स्वतःलाच आपल्या वागण्याचं समर्थनही देता आलं असतं. खरंच विश म्हणतो तसं होईल? पुन्हा माझ्यामध्ये त्या भावना, ती ओढ निर्माण होईल? समजा नाहीच झाली तर? तेवढ्यात विश म्हणाला, तुला एक गंमत सांगतो. आपल्याकडे षटचक्रांची कल्पना आहे बघ, त्यात एक सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर नीनाच्या कपाळावर एक पुसट आठी दिसली. अध्यात्मात सांगितलेल्या चक्राबिक्राच्या या कल्पना कवी कल्पना आहेत असं तिचं प्रामाणिक मत होतं. तरी तिनं विचारलं, काय सांगितलंय? विश म्हणाला, आपल्या कमरेच्या आणि नाभीच्या खालच्या भागात स्वाधिष्ठान चक्र असतं. ते चक्र प्रजननाची इंद्रिय आणि त्यांचं कार्य यावर नियंत्रण ठेवतं. प्रजननासंबंधीचे विकार आणि समस्या सोडवताना या चक्राला उत्तेजित करण्यावर भर दिला जातो. पण आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर प्रजननासाठी लागणाऱ्या ऊर्जेचं आध्यात्मिक शक्तीमध्ये परिवर्तन करता येतं असं आपल्या योगशास्त्रात म्हटलं आहे. आपण तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे? नीनाच्या मनात आलं, प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं? त्याचे काही नियम आहेत का? असतील तर ते काय आहेत? आजवर आपण कधी अध्यात्माच्या वाटेला गेलो नाही, त्यात कधी रसही वाटला नाही. आणि आता आपल्याला पटत नसताना एका समस्येवर उपाय म्हणून अध्यात्माकडे वळणं हे ढोंगीपणाचं नाही आहे का? अध्यात्म ही थेरपी होऊ शकते? नीना विचारात पडली. विशने विचारलं, नाही पटत तुला माझं म्हणणं? तुझ्यावर मी कोणतीच सक्ती करत नाही आहे. फक्त मी काय करायचं विचारात आहे ते तुला सांगतोय. तुझ्या इतकं मला अध्यात्माचं वावडंही नाही. ही शक्यता एक्सप्लोअर करायला मला आवडेल. शेवटी प्रत्येकाला स्वतःलाच आपले मार्ग आणि आपले उपाय शोधायचे असतात. पुन्हा एकदा नीना दिंगमूढ झाली. एकमेकांबरोबर इतकी वर्ष आयुष्य घालवूनही माणसं एकमेकांना ओळखू शकत नाहीत का? खरा विष हा असा आहे? जुन्या पुराण्या शास्त्रात की जे खरोखर शास्त्र आहे की नाही याबाबतच आपल्या मनात मोठं प्रश्नचिन्ह आहे, त्यात ह्याला इतका रस वाटतो, विश्वास वाटतो? त्याच्यातलं संशोधक प्राध्यापक खरा की तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा फक्त एक छोटासा भाग आहे? त्याच्या बुद्धिप्रामाण्याचं काय? त्यात हे चक्र प्रकरण कितपत बसतं? तिला गप्प बसलेलं पाहून विष्णू विचारलं, नसेल पटत तर सोडून दे. एक मात्र मला सुचवावंसं वाटतं. एकमेकांविषयीच्या आकर्षणाची परिणिती प्रत्येक वेळी शरीर संबंधात व्हायलाच पाहिजे असं नसतं. प्रेमळ स्पर्श, जवळ घेणं, नुसतं एकमेकांबरोबर काही काळ घालवणं, वेगवेगळ्या विषयावर मनमोकळं बोलणं एवढंही पुरेसं असतं. आता तू हे सगळंच बंद करून टाकलंस. मी जवळपास आलो तरी तू बेचैन होतेस, अंग आक्रसून घेतेस. ते मला जास्त त्रास देतं, अगदी इन्सल्टिंग वाटतं. नीना चटकन पुढे झाली आणि खाली वाकून तिनं विशच्या हातावर आपले ओठ टेकवले. तिनं नजर वर करून विशकडे पाहिलं. तो चक्क लाजला होता. लग्नानंतरच्या पहिल्या दिवसात लाजायचा तसा. तिनं त्याचा हात हातात धरून किंचित दाबला आणि म्हणाली, पुन्हा नाही असं होणार, खरंच नाही होणार. आणि त्यासाठी मला विशेष काही करावंही लागणार नाही, बिलीव्ह मी. तुझ्याशी बोलल्यानंतर ना मला खूप खूप हलकं वाटतंय. थँक्स फॉर एव्हरीथिंग. मनावरचा ताण ओसरल्यामुळे की कशामुळे माहीत नाही, पण त्या रात्री बराच वेळ नीनाला झोप लागली नाही. सिंथिया, बॉब, विशचे नाना काका, अकाली वारलेल्या काकू ही एकमेकांशी अर्थार्थी काहीही संबंध नसलेली सर्व मंडळी तिच्या मनात वावरत राहिली. सिंथिया बॉबनं वापरलेला आणि नीनाला तेव्हाही अजिबात न पटलेला ब्लू फिल्म्स आणून एकत्र बसून पाहायचा उपाय उगीचच तिला आठवला. हा उपाय कशाला? तर सिंथियाच्या भावना उद्दीपित व्हाव्यात म्हणून. झालं मात्र उलटंच. तो निर्लज्ज शृंगार पाहून सिंथिया वैतागली होती आणि बॉब चेकाळला होता. आपल्याकडे तर दुसऱ्या कोणाचा, अगदी पशूंचाही शृंगार पाहणं हे पाप मानलं गेले. किती फरक असतो माणसात आणि त्यांच्यावर झालेल्या संस्कारात.
नीनानं हळूच कूस बदलली. शेजारी पडलेल्या विशला ढाराढूर झोप लागली होती. त्याच्या संथलईत चाललेल्या श्वासोश्वासाचा आवाज नीनाला ऐकू येत होता. नाईट लॅम्पचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. एरवी जागृतावस्थेत असताना थोडा तणावग्रस्त वाटणारा त्याचा चेहरा आता शांत वाटत होता. काही बाबतीत दुराग्रही असलेल्या त्याच्या स्वभावाची खात्री पटवणाऱ्या रुंद हनवटीचा रुंदटपणा आता जास्तच नजरेत भरत होता. पण आज नीनाला त्याचा नेहमीसारखा राग नाही आला, उलट हसू आलं. त्याच्याविषयीच्या आपुलकीचा उमाळ आला. नीनाच्या पोटात भुकेची भावना झाली. मनात आलं, आत्ता भूक? म्हणजे वाजलेत किती? डोळे बारीक करून तिनं मनगटी घड्याळात किती वाजलेत ते पाहिलं. 1:30 वाजून गेला होता. काहीतरी तोंडात टाकावं म्हणून ती हळूच पलंगावरनं उतरली. चीजची एखादी चकती घेऊन क्रॅकरबरोबर खायचा विचार मनात आला तिच्या. बेडरूमचं दार उघडून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात येऊन फ्रीज उघडला. पार्किंग लॉटमध्ये गाडी आल्याचा आवाज आला. कोणीतरी लेट पार्टीहून आलं असावं. पुरशी बुटांच्या टापांचा आणि त्याबरोबरच बायकी सँडल्सचा चटचट आवाज कानावर आला. कोण असावं हे पाहण्यासाठी नीनानं खिडकीबाहेर पाहिलं. पलीकडच्या ब्लॉकमधलं तरुण जोडपं हसत खिदळत आत शिरत होतं. क्षणभर नीनाला त्या दोघांचा हेवा वाटला. आयुष्यात कसली गुंतागुंत नाही, तणाव नाहीत, अशा मस्तीत ते एकमेकात मशगूल होते. तरुण वयात भारतात हे असलं मोकळं केअरफ्री वातावरण आपल्याला कधी मिळालं नाही, आणि ते मिळालं नाही याची खंतही कधी वाटली नाही. पाणी पिऊन ती अंथरुणावर येऊन पडली. विषनं आपल्या अंगाभोवती हात टाकलाय अशी जाणीव होत असतानाच तिचा डोळा लागला. नेहमीप्रमाणे आपलं अंग आपण आक्रोसून घेतलं नाही हे लक्षातही आलं नाही तिच्या. 5:30ला तिला जाग आली. का कोणास ठाऊक अचानक तिला लहानपणी मुंबईला शेजारच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या मालतीबाईंची आठवण आली. हसऱ्या चेहऱ्याच्या, गालाला खळ्या पाडत बोलणाऱ्या, गोऱ्या पान घाऱ्या डोळ्यांच्या मालतीबाई तिला खूप आवडायच्या. पण त्यांची आपल्याला आज आठवण का यावी तिला कळेना. त्यांची शेवटची भेट होऊन जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली होती. पुढे कधीतरी त्या गेल्याचं भावाच्या बोलण्यात आलं होतं, आणि आज अचानक त्यांचा विचार का मनात यावा. ब्रेकफास्टसाठी आज नीना विशेष काहीच करणार नव्हती. सिरियल आणि दूध घ्यायचं तिनं कालच ठरवून टाकलं होतं. आज ती लायब्ररीतही जाणार नव्हती, त्यामुळे उठायची घाई नव्हती. अर्धा-पाऊण तास तसंच लोळत पडता येणार होतं, आणि जमलंच तर पुन्हा एखादी छानशी डुलकी घेता येणार होती. कम्फर्टर अंगाभोवती लपेटून घेऊन तिनं डोळे मिटून घेतले, पण झोप काही लागेना. पुन्हा एकदा मालतीबाईंचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळला. मालतीबाई आणि आबासाहेब दोघंच त्या मोठ्या घरात राहायची. दोन्ही मुलं इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. परदेशी जाणं आणि तिथंच कायमचं राहणं तेव्हा आजच्या इतकं सर्रास दिसायचं नाही. आसपासच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचं ते कुटुंब त्यामुळेच वेगळं उठून दिसायचं. नीनाला मालतीबाईंच्या बोलण्या चालण्यातला गोडवा, साड्यांची निवड, त्यांची अभिरुची, घरात होणारे अपारंपरिक पदार्थ, घरातलं ऐटबाज फर्निचर, इम्पोर्टेड वस्तू, चकचकीत टेबलावर मांडलेली कोस्टर्स सगळंच आवडायचं. त्यांच्याकडे गोपाळ नावाचा एक घरगडी होता. स्वयंपाकापासून सर्व गोष्टी सांभाळणारी ठेंगणी ठुसकी हसरी टेचात राहणारी शुभदा होती. त्यांचाही एक वेगळाच रुबाब आबासाहेब आणि मालतीबाईंच्या वागण्यात आपोआप डोकावायचा. त्यामुळे आईचे हळदी कुंकवाचे नाही तर असलेच इतर निरोप सांगायच्या निमित्तानं मालतीबाईंकडे जायला ती नेहमी उत्सुक असायची. शुभदा बाकीच्या लोकांकडे येणाऱ्या इतर कामवाल्या मोलकरींसारखी दिसायची नाही. तिच्या साड्या झुळझुळीत असायच्या, पोलकीसुद्धा अगदी अंगाबरोबर बसणारी आणि मॅचिंग असायची. स्वयंपाकघरात तिची सत्ता असल्याप्रमाणे ती वावरत असायची. मालतीबाईंना निरोप द्यायला नीना गेली की शुभदाही तिथेच गप्पा करायला थांबायची. एखादं घरचं माणूस असावं तशीच बोलत थांबायची. मालतीबाई घरी नसल्या तरी ती आग्रहानं काही खाऊ पिऊ घालायची. नीनाच्या किंवा बाकीच्या विऱ्हाडातून नोकरांनी आपापली मर्यादा सांभाळूनच वागलं पाहिजे असा अलिखित दंडक होता. त्या पार्श्वभूमीवर शुभदाचं हे वागणं नीनाला खटकायचं. पण मालतीबाईंना शुभदाच्या या आगाऊ वागण्याचा राग आलेला तिनं कधी बघितला नव्हता. उलट त्यांचं तिला प्रोत्साहनच असल्यासारखं दिसायचं. नीनाला आपल्या मनाचा काही थांगच लागेना. आज आपल्याला हे तपशील का आठवत आहेत तिच्या मनात येऊन गेलं, पण आठवणी येतच राहिल्या. एकदा नीनानं तिच्या आईवडिलांकडे शुभदाच्या असल्या वागण्याचा उल्लेख केला होता, अगदी अभावितपणे.
तेव्हा तिच्या आईनं म्हटलं होतं, हे बघ, थोरा मोठ्यांच्या घरच्या गोष्टीत आपण सामान्य माणसांनी लक्ष घालू नये. नोकरांना डोक्यावर बसवून ठेवायची पद्धत त्यांच्याकडे असेल. बाबा शेजारीच आरामखुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. वर्तमानपत्रातून डोकं वर काढून बाबांनी म्हटलं होतं, ती माणसं बरीच उदारमतवादी आहेत. बाहेरचं जग पाहिल्यामुळे असेल कदाचित. आपल्याप्रमाणे ते लोक भेदाभेद मानत नसतील. माणुसकी हा एकच धर्म मानत असतील. बाबांच्या ह्या बोलण्यावर आईनं निषेधदर्शक मान उडवली होती आणि म्हणाली होती, तुम्ही उगीच काहीतरी मुलामा देऊ नका. नसत्या गोष्टीचं उदात्तीकरण करू नका. मला चांगली माहिती आहे या लोकांची स्युडो माणुसकी. आणखी काही बोलायला तिनं तोंड उघडलं होतं, पण बाबांच्या डोळ्यांच्या इशाऱ्यामुळे ती बोलता बोलता थांबली होती. त्यांच्यात त्या दिवशी काय नेत्रपल्लवी झाली, तिचा अर्थ काय, हे नीनाला कळलं नव्हतं. फक्त आपण ऐकू नये असं काहीतरी आई बोलणार होती एवढीच तिच्या मनानं त्यावेळी नोंद घेतली होती. पण या विषयात मी ऐकू नये असं काय आहे, असं तेव्हाही तिच्या मनात येऊन गेलं होतं. माळ्यावर जमवून ठेवलेल्या जुन्या वस्तूंप्रमाणे मेंदूच्या अडगळीच्या कप्प्यात आजवर पडलेल्या आठवणी आज का नव्यानं अशा बाहेर येत आहेत. काय चाललंय माझं. पुन्हा एकदा नीनाच्या मनानं स्वतःला टोकलं. मालतीबाई विणकामात तरबेज होत्या. त्यांच्याकडून विणकाम शिकायला दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस नीना त्यांच्याकडे गेली होती. मालतीबाई एकट्याच त्यांच्या खोलीत होत्या. आईसारख्या त्या कधीच कुठल्या कामात नसायच्या. बाहेर जायला तयार व्हावं तशा टापटीप असायच्या. काहीतरी वाचत असायच्या, नाही तर फोनवर कोणाशी तरी इंग्रजी मराठीत बोलत असायच्या. त्यांच्याकडचा फोन आणि त्यांचं ते इंग्रजीतून बोलणं हाही नीनाच्या कौतुकाचा विषय होता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे बैठकीच्या खोलीत शुभदाचा वावर नव्हता. आता तिची बडबड ऐकायला लागणार नाही आणि एकतंत्री शिकायला मिळेल म्हणून नीनाला बरं वाटलं होतं. थोडा वेळ विणीशी झटापीट करून झाल्यावर घरी प्रॅक्टिस करीन असं म्हणून नीना निघाली. तेव्हा नीनाला काहीतरी फराळाचं खायला द्यावं म्हणून मालतीबाईंनी शुभदाला हाक मारली होती. 2 वेळा हाक देऊनही शुभदा आली नाही. मालतीबाईंच्या जागी आई असती तर कोणाला हाकाबिका मारण्यापेक्षा स्वतःच उठून स्वयंपाकघरातून तिने काहीतरी आणलं असतं. पण मालतीबाईंचं तसं नव्हतं. कुठलंही काम स्वतः उठून करायची त्यांना सवय नव्हती. एखाद्या महाराणीसारख्या त्या फक्त ऑर्डरी सोडायच्या. मात्र त्यातही त्यांच्या स्वभावानुसार सौजन्य असायचं. शुभदा, नीना आली आहे, तिला फ्रीजमध्ये ठेवलेली बर्फी देतेस का, किंवा मामींनी पाठवलेला कानवलं देईला, अशी विनंती केल्यासारखी आज्ञा त्या शुभदाला द्यायच्या. त्या दिवशी हाका मारल्यावर शुभदा येत नाही म्हटल्यावर नीनाच म्हणाली होती, जाऊ दे मावशी, प्रत्येक खेपेला कशाला काही खायला द्यायला हवं. एवढं बोलून नीना निघाली. इतक्यात कानावर शुभदाचा आवाज आला. काय हवंय आता, शुभदानं त्रासिक आवाजात विचारलं होतं. नीनानं पाहिलं तर शुभदा समोरच्या खोलीचं दार उघडून त्रासिक चेहऱ्यानं बाहेर येत होती. पदर नेहमीसारखा कमरेभोवती घट्ट बांधलेला नव्हता आणि कपाळावर प्रचंड आठ्या होत्या. जरा 1 मिनिट स्वस्तता देत नाहीत, सारख्या हाका. तणतणतच ती तरातरा मालतीबाईंच्या खोलीच्या दाराशी येऊन उभी राहिली होती. मग नीनाला पाहून बळच चेहऱ्यावर हसू आणलं होतं. शुभदा ज्या खोलीतून बाहेर आली ती आबासाहेबांची कामाची खोली होती. शुभदा तिथली स्वच्छता करत असावी आणि म्हणून वैतागली असेल असा पुसटसा विचार तेव्हा नीनाच्या मनात येऊन गेला होता. पण 10 मिनिटांनी आबासाहेब तिथूनच बाहेर आले होते. कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत ते असावेत. त्यावेळी बायकासुद्धा सेंट्स किंवा परफ्यूम्स क्वचित वापरायच्या, पण आबासाहेबांच्या आसपास नेहमीच कसलासा सुगंध दरवळत असायचा. आता कळतंय, पुरुषांसाठीचा खास परफ्यूम किंवा डिओडरंटचा तो दरवळ असावा. नीनासारख्या शाळकरी मुलीशी ते काय जास्त बोलणार, पण ते नेहमी एखाद दुसरा प्रश्न तिला विचारायचे, अभ्यासासंबंधी किंवा तिच्या मैत्रिणींसंबंधी. कधी तिच्या पातळीवर येऊन लहान व्हायचे, तर कधी तिला मोठ्यांच्या पातळीवर न्यायचे. आपल्याला ते मोठ्या माणसांसारखं वागवतात याचा नीनाला खूप अप्रूप वाटायचं. 2 मिनटं बोलून नंतर शुभदाला हाक मारत ते आत गेले होते. बाहेरून सामान काय आणायचं आहे असं काहीतरी ते तिला विचारत होते. नीनाचे बाबा बाहेर पडताना तिच्या आईला विचारत तसे. शुभदानं त्याचं उत्तर दिलेलंही ऐकू आलं. पाठोपाठ एका सुंदर प्लेटमध्ये लाडू आणि फरसाण घेऊन शुभदा अवतरली होती. मगाच्या तणतणण्याचा आता तिच्या चेहऱ्यावर मागमूसही नव्हता. खोलीतून जायला ती वळली आणि मगाचा तोच सुवास वाऱ्याच्या झुळकीबरोबर नीनाच्या नाकाला सुकवून गेला होता. हा प्रसंग नीनानं कोणाला सांगितला नव्हता, अगदी तिच्या आईला सुद्धा.
का सांगितलं नव्हता याचं उत्तरही तिला सांगता आलं नसतं. इतरांना सांगायचं तर सोडाच, तिला स्वतःला तरी ते या क्षणापर्यंत कुठे कळलं होतं. आज या क्षणी तिच्या डोक्यात प्रकाश पडत होता. आईचं नाक उडवून नापसंती दाखवणं, बाबांची सारवासारवी, त्या दोघांची नेत्रपल्लवी, नंतर कधीतरी बायकांच्या गप्पांमध्ये निघालेला मालतीबाई आबासाहेबांचा उल्लेख, दबक्या आवाजातलं नीनाला न समजेलचं कुजबुजणं, ती आल्यावर एकदम गुपचूप होणं, मालतीबाईंविषयी त्यांच्या अपरोक्ष बोलताना बायकांचं कधी उगीचंच कीव दाखवणं, कधी कुत्सित हसणं, शुभदाची तणतण, अरे रवी, मालतीबाई मुकाट्याने काय ऐकून घेतात, हे सगळे विचार आत्ता नीनाच्या मनात आले. राईट, त्यावेळी मालतीबाई 50च्या असाव्यात. मालतीबाई आणि आबासाहेब यांच्यातही आमच्यासारखाच तिढा निर्माण झाला असेल का? माझ्यात आणि विशमध्ये किंवा सिंथिया आणि बॉबमध्ये झाला आहे तसा? शक्य आहे. बॉबनं त्याचं उत्तर शोधलं आहे. आम्हीही आमच्या परीनं आमच्या समस्येवर उत्तर शोधतोय. तसंच आबासाहेब मालतीबाई यांनी त्यांच्या परीनं त्यांचा प्रश्न सोडवला असेल का? ते दोघं आणि शुभदा यांनी परस्पर संमतीनं ही व्यवस्था स्वीकारली असेल. आजूबाजूच्या साळकाया माळकायांना त्याचं गांभीर्य कळलं नसेल. कसं कळावं? प्रत्येकाचे प्रश्न निराळेच नसतात का? शिवाय तेवढी प्रगल्भतासुद्धा त्यांच्यात त्यावेळी नसेल. नक्की काही कळत नाही, पण जितका जितका विचार करावा तितकं हे स्पष्टीकरण मला बरोबर वाटतंय, नीनाच्या मनात आलं. मालतीबाईविषयी नीनाच्या मनात खूप खूप आपुलकी दाटून आली. आणखी खूपशा भावना दाटून आल्या, ज्यांना नेमक्या नावात पकडणं नीनाला शक्य होईना. किती समंजसपणे, त्रागा न करता त्यांनी परिस्थिती स्वीकारली होती. पण त्याआधीचा नात्यातला खळखळाट, तो त्यांनाही थोडाच चुकला असेल. आपल्या विचारात गुंग असताना विशचा आवाज ऐकून नीनाला दचकायला झालं. तो म्हणत होता, मॅडम, आज उठायचं आहे की नाही? तुम्हाला लायब्ररीत जायचं नसलं तरी मला इन्स्टिट्यूटला जायचं आहे. नीनानं डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. विशच्या मॅडम ह्या हाकेनं त्याच्या खेळकर मूडची नीनाला कल्पना दिली. एका कुशीवर वळून कोपरानं कांचिल्याला टेकू देत तो तिच्याकडे पाहत होता. तो म्हणाला, इतकं दचकायला काय झालं? मगासपासून पाहतं कसला एवढा विचार चाललाय? कधी कपाळावर आठ्या काय घालतीयस, कधी नाही नाही म्हटल्यासारखी मायन काय हलवतीयस? विशनं हसून विचारलं. काही नाही, खूप जुन्या गोष्टी आठवल्या आज, सांगेन कधीतरी. एवढं बोलून नीनानं विशच्या कपाळावरचे केस मागे सारले आणि ते अंथरुणातून उठली.